हॅलो फ्रेंड्स, तर आज फायनली तो दिवस आलेला आहे। आज आहे 27 मे आणि आज आम्ही जाणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र फिरण्यासाठी। तर सकाळचे आता 8:30 वाजलेले आहेत। माझी आंघोळ झालेली आहे। मी आज ड्रेस नाही घातला कारण की जाताना ड्रेस चेंज करणार आहे आणि मी सासूबाईंना दुकान लावायला फळाची मदत केली। त्यानंतर घरात आले, आता चहा ठेवलेला आहे आणि प्रवासासाठी मला पुऱ्या करायच्या आहेत। तर मी पुऱ्या करणार आहे आणि बाकीचा हा स्वयंपाक घरातल्या माणसांसाठी करणार आहे। तर कणकणी आली आहे मला आणि बघा जर उमटलेला आहे कारण की 2 दिवस खूप कणकणी होते। कालचा पूर्ण दिवस रेसिपी करण्यात गेलेला आहे। शंकरपाळ्या वगैरे बनवलेल्या आहेत। तर आता मी बनवणार आहे पुऱ्या। तर आधी मी घरातला स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग प्रवासासाठी पुऱ्या बनवून घेते। तर ट्रेनचा प्रवास आहे। तर ट्रेनमध्ये खाण्यासाठी हे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि ते आता मी या बॅगेत भरणार आहे। तर ही एवढी बॅग फक्त खायची भरलेली आहे आणि मागच्या साईडला पुरी भाजी भरायची। हे मी तिखट मिठाच्या पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत। ह्या प्रवासात 3-4 दिवस टिकतात। तर यात गव्हाचं पीठ आहे आणि बेसन पीठ चाळून घेतलं। त्यानंतर ओवा आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद आणि मीठ। या पुऱ्या प्रवासात खूप छान टिकतात 4-5 दिवस, म्हणून ह्या पण मी करणार आहे। आणि आता यात थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मिक्स करून घेणार आहे। आणि तर पीठ असं मळून झालेलं आहे। त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलानं पुन्हा हे पीठ मी मळून घेते। एकदम मस्त असं पीठ मळून तयार झालेलं आहे। तर आता ह्याला मी 10 मिनिटं असंच झाकण ठेवून थोडा वेळ ठेवणार आहे। तोपर्यंत मी बाकीच्या पुऱ्या करायला घेते। तर इथे हे एवढं पीठ मळलेलं आहे मी साध्या पुऱ्यांसाठी। तर हे आता एवढ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, ह्या साध्या पुऱ्या आहेत। आणि आता बनवते मी तिखट मिठाच्या पुऱ्या। तर ह्या तिखट आहेत, त्या साध्या आहेत, ह्या तिखट आहेत, ह्या पण साध्या आहेत। थोडंसंच राहिलेले आहेत, त्यानंतर मग मी तळायला घेणार आहे। इथे भरलाय शिरा आणि हे आहे शेंगदाण्याची चटणी, पापड, कुरडई। तर आत्ता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही पॅकिंग सर्व पटपट आवरली आहे आणि मिष्टीचे डॅडी येत आहेत आम्हाला सोडायला। तर त्यासाठी आम्ही केली आहे रिक्षा आणि रिक्षात बसलोय आता। पुणे रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत। पुणे रेल्वे काय बदक पांढरा बदक वरती नुसतं बघा।
आणि आम्ही ट्रेनचा वेट करतोय. आता 3 वाजलेले आहेत आणि ट्रेन आहे 5. अजून लेट आहे. आणि बाकीचे सर्व घरातले वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलेले आहेत. सगळ्याचे नंबर वेगवेगळे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या नंबरला बसा. छान. हाय गाईज, आम्ही ट्रेन चालू झालेली आहे. आमची ट्रेन आमची सगळी फॅमिली आहे. संपले ना? कुठे निघाली आहे? काय करताय तुम्ही? मस्त जागा भेटली ना मिष्टी तुला बसायला. मिष्टीला सईला आम्ही वर बसलेलो आहे फॅनच्या जागेला. आम्हाला मजा येत आहे. माझी नंतर आमचं डोकं फिरणार आहे. दुसरं चाललं 8 तास. मला दे मिष्टी, मला दे. आता तिसरं मला दे. हरिपाठ करते. हरिपाठ करताय. आठ वाजले आणि शंभू थंडी वाजते. आणि हा आहे आमचा ट्रेनमधील पहिला दिवस. तर आता आम्ही सगळेजण इथं करतोय जेवण रात्रीचं. त्यानंतर आम्ही झोपणार आहे. आणि उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.